नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी SRT शेतकरी पवन वाघ, राहणार सावळी, तालुका, जिल्हा बुलढाणा. या SRTवर मक्का लागवडी मित्रांनो ही आज रोजी हिला झालं 120 दिवस. 2-4 दिवसांना हार्वेस्टिंगला येईन. आता बघा अशा प्रकारे कणीस पडलेले आहे मक्याचे. बघा टोकापर्यंत भरलेलं आहे मित्रांनो कणीस. हे सुद्धा बघा, हे बघा. म्हणून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी येत्या खरीप हंगामामध्ये यासारखी तंत्रज्ञानानुसार शेती करा. बघा मित्रांनो, हार्वेस्टिंगला आलेली आता कणीस बी खूप छान आहे. चायनीज पद्धतीने लागवड आहे मित्रांनो ही. बघा झिरो टिलेज, कुठल्याच प्रकारची अंतर्मशागत न करता आहे त्याच बेडवर आपण गेल्या 3-4 वर्षापासून SRT या तंत्रज्ञानानुसार शेती करत आहोत मित्रांनो. हे बघा कणीस टोकापर्यंत भरलेले आहे. बघा गुरुवर्य आदरणीय कृषीभूषण कृषीरत्न चंद्रशेखर दादा यांनी विकसित केलेलं SRT तंत्रज्ञान खूप चांगलं आहे मित्रांनो. बघा, आणि विशेष म्हणजे मक्यावर मक्का आहे मित्रांनो. खरीपात सुद्धा यामध्ये मक्काच होती आणि आता सुद्धा मक्काच आहे. खरीपातले दस बघून घ्या, जसेच्या तसे कुजलेले. 2-3 दिवसात हार्वेस्टिंगला येऊन जाईल मित्रांनो मका. आता ही बघा कणीस जबरदस्त टोटल कणस सारखे मित्रांनो. टोटल कमी जादा कणीस नाहीच. हे बघा, हे बघा, हे बघा. इथं पण टोकन मशीनच्या साह्याने लागवड केलेली मित्रांनो. आपण 16 इंचावर 2-2 बियाणे. तरी जबरदस्त अशी मक्का डेव्हलप झालेली आहे. म्हणून येत्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त SRT या तंत्रज्ञानानुसार शेती करा आणि खर्चामध्ये बचत करा. आता आपण यामध्ये कुठल्याच प्रकारचं नांगरट वखरट काहीच करणार नाही. लगेच पुढ्या खरीप हंगामामध्ये आहेच त्याच बेडवर आपण सोयाबीन या पिकाची लागवड करणार आहोत. हे बघा कणीस अतिशय सुंदर आहे मित्रांनो. बघा, हे बघा इथे सुद्धा 2 आहेत त्याच बेडवर आपण सोयाबीनची टोकननी करणार आहे हँडपुश शिदळच्या साह्याने. बघा मित्रांनो, इथं तिन्ही पण सारखेच आहे. बघा 1, 2 आणि 3. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.